तुमच्या कम्प्युटर स्किल्स अपग्रेड करायच्या आहे? दिशा कम्प्युटर इन्स्टिट्यूट घेऊन आले आहेत महा डिस्काउंट ऑफर. आता कोणताही कोर्स करा फक्त 1800 रुपयांमध्ये. भंडारा जिल्ह्यातील जाम परिसरात टोमॅटो पिकावर अळीच्या प्रादुर्भावामुळे शेतकरी संकटात. उत्पादनात मोठ्या प्रमाणात घट झाल्यानं शेतकऱ्यांना आर्थिक फटका. कृषी विभागानं उपाययोजना करण्याची मागणी. वाशिमच्या रिसोड मालेगावमध्ये हळदीच्या उत्पादनात मोठी घट. घटलेल्या उत्पादनामुळे लागवडीचा खर्चही निघत नसल्यानं शेतकरी आर्थिक संकटात. लातूरच्या बाजारपेठेत टरबूजाची आवक वाढल्यानं भाव घसरले. टरबूज 10 ते 15 रुपये किलो दरानं विक्री. भाव मिळत नसल्यानं शेतकरी चिंतेत. चंद्रपूरच्या आग ओकणाऱ्या उन्हात फुलतीये शेवंती. पोंभुर्णा तालुक्यातील शेतकरी अर्जुन मरसकोल्हे यांचा यशस्वी प्रयोग. पोंभुर्णा, गोंडपिपरी आणि मूल इथल्या बाजारपेठेत फुलांना मिळतोय चांगला दर. अवकाळी गारपीट आणि वादळी पावसामुळे शिंदखेडा तालुक्यात 4000 हेक्टरवर पिकांचं नुकसान. कर्मचारी कमी असल्यानं पंचनामे 15 एप्रिलपर्यंत पूर्ण करणार. तालुका कृषी अधिकारी मनोज सिसोदे यांची माहिती. नंदुरबारमध्ये नुकसानग्रस्त भागाचे पंचनामे पूर्ण. 63 गावातील 952 शेतकऱ्यांच्या 832 हेक्टरवरील पिकांचं नुकसान. अहवाल प्रशासनाकडे पाठवण्यात आल्यानं शेतकऱ्यांना नुकसान भरपाईची प्रतीक्षा. जळगावमध्ये वाढत्या उष्णतेमुळे केळी पिकाला फटका. उन्हाळी लागवड केलेल्या केळी पीक खराब होत असल्यानं शेतकरी संकटात. कृषी विभागानं तातडीनं उपाययोजना करण्याची मागणी. वर्धा जिल्ह्यात वाढत्या तापमानाचा शेती कामांवर परिणाम. उन्हामुळे शेतात दुपारच्या सुमारास कामांना ब्रेक. शेतकऱ्यांकडून सकाळच्या सुमारासच शेतीची कामं उरकण्याचा प्रयत्न. नांदेड जिल्ह्यात तापमान 40शी पार. वाढत्या उष्णतेचा केळी बागांना फटका. केळीच्या बागा करपून जात असल्यानं शेतकऱ्यांचं मोठं नुकसान. गोंदिया जिल्ह्यात मका कापणीसाठी शेतकऱ्यांची धावपळ. अवकाळी पावसाच्या पार्श्वभूमीवर शेतकऱ्यांकडून सतर्कता. बदलत्या हवामानामुळे चिंता वाढली. छत्रपती संभाजीनगरमध्ये तापमानाचा पारा 40 अंश सेल्सिअसवर. तापमान झपाट्यानं वाढत असल्यानं उन्हाचा नागरिकांना त्रास. उकाड्यापासून नागरिक हैराण. हिंगोली जिल्ह्यात अवकाळी पावसानंतर तापमानात मोठी वाढ. हिंगोली जिल्ह्यात तापमानाचा पारा 40 अंशांवर पोहोचला. नागरिकांनी काळजी घेण्याचं आवाहन. अकोला शहरात उष्णतेची तीव्रता वाढली. अकोल्यात तापमानानं पुन्हा एकदा उच्चांक गाठला. तापमानाचा पारा तब्बल 43.1 अंश सेल्सिअसवर पोहोचला. आरोग्याची काळजी घेण्याचं प्रशासनाचं आवाहन. गोंदियात उष्णतेचा तडाखा. तापमान 41 अंशांवर पोहोचलं. कडक उन्हामुळे नागरिक हैराण. थंड पेयांच्या मागणीत वाढ. दुपारच्या वेळेस रस्त्यावर शुकशुकाट. मालेगावमध्ये अवकाळी पावसानंतर पुन्हा उन्हाचा तडाखा. शहरातील पारा 41 अंशावर. दुपारी 12 ते 4 बाहेर पडणं नागरिक टाळत असल्यानं बाजारपेठेत शुकशुकाट. गोंदिया जिल्ह्यात उन्हाचा तडाखा वाढला. मटक्यांची मागणी वाढल्यानं गोंदिया शहरासह विविध ठिकाणी मटक्यांचे स्टॉल. विदर्भात उन्हाचा तडाखा वाढला. अकोल्यात 43.1 अंशासह जगातील चौथं उष्ण शहर ठरलं. नागपूरचा पारा 41 अंशांच्या पुढे गेल्यानं नागरिक हैराण. येत्या आठवड्यात उष्णतेची लाट अधिक तीव्र होणार. वेधशाळेचा अंदाज. नंदुरबार जिल्ह्यात तापमान 41 अंशांवर. कडक उन्हामुळे रस्ते ओस पडल्यानं जनजीवनावर परिणाम. पुढील काही दिवसात उष्णतेची लाट तीव्र होणार. चंद्रपूरमध्ये तापमानाचा पारा 41 अंशांवर पोहोचला. वाढत्या तापमानासह ताडफळांनी बाजार गजबजला. शरीर थंड ठेवणारी फळं सेवन करण्याकडे नागरिकांचा कल. तळ कोकणात दिवसभर ढगाळ वातावरण. 8 दिवसापासून नागरिक अतिउष्णतेमुळे हैराण. तर सिंधुदुर्ग जिल्ह्यात पावसाची शक्यता. बुलढाणा जिल्ह्याच्या तापमानात पुन्हा वाढ. जिल्ह्याचं तापमान पोहोचलं 40शी पार. एप्रिलच्या दुसऱ्या पंधरवड्यात 6 दिवस 45 डिग्रीच्या वर तापमान राहणार असा अंदाज. पुढील 5 दिवस महाराष्ट्रातील बहुतांश जिल्ह्यांमध्ये उन्हाचा पारा 42 ते 45 अंशांच्या पार जाण्याची शक्यता. नागरिकांनी गरज असेल तरच बाहेर पडण्याचं हवामान विभागाचं आवाहन. बुलढाण्यामध्ये नाफेड मार्फत हरभरा खरेदीच्या नोंदणीसाठी मुदतवाढ. शेतकऱ्यांच्या सोयीसाठी 15 एप्रिलपर्यंत मुदतवाढ. यामुळे नोंदणीसाठी उशीर झालेल्या शेतकऱ्यांना मोठा दिलासा मिळणार. जालन्याच्या चिखली गावात पशुवैद्यकीय दवाखान्यात 6 पैकी 5 पदं रिक्त. खासगी डॉक्टरांकडून घ्यावा लागतो उपचार. गेल्या 4 महिन्यांपासून ही पदं रिक्त असल्यामुळे जनावरांच्या उपचारासाठी कुणीही नसल्यानं पशुपालक चिंतेत. पुरवठा करणारी मुख्य जलवाहिनी फुटली. अकोला बार्शी टाकळी रस्त्यावर 15 ते 20 फूट पाण्याचे फवारे. लाखो लिटर पाणी वाया. बाजार समितीत व्यापाऱ्यांमध्ये वाद. धान्य लिलाव ठप्प झाल्यानं शेतकऱ्यांचा रास्ता रोको. सोयाबीन दरावरून वाद वाढला. नव्या व्यापाऱ्यांना लिलावात सहभागी करून घेण्याची शेतकऱ्यांची मागणी.
कळमनुरीच्या नवी चिखली शिवारात कॅनॉलचा काही भाग तुटला. कॅनॉल फुटल्यानं शेती पिकाचं मोठं नुकसान. प्रशासनाच्या हलगर्जीपणामुळेच कॅनॉलचा भाग तुटल्याचा आरोप. एप्रिल 2026 पासून मतदार यादी पुनरीक्षण कार्यक्रम सुरू होणार. यात 2002 आणि 2025च्या याद्यांचं मॅपिंग केले जाणार. मतदारांच्या नावांची पडताळणी BLO स्तरावर केली जाणार. गोंदियाच्या आमगावमध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्तानं भव्य मोटरसायकल रॅलीचं आयोजन. रॅलीत तरुण तरुणींसह नागरिकांचा उत्स्फूर्त सहभाग. बुलढाणा जिल्ह्यातील बंद असलेली शासकीय हमीभाव खरेदी सुरू करा. ठाकरेंच्या शिवसेनेची जिल्हाधिकाऱ्यांकडे मागणी. हमीभाव केंद्र बंद असल्यानं शेतकऱ्यांसमोर अडचणी. जालना महापालिका प्रशासनाला कर वसुली मोहिमेत अपयश. थकीत असलेल्या 102 कोटी रकमेपैकी आतापर्यंत केवळ 21 कोटींचीच वसुली. पालिका प्रशासनाकडून शहरातील नागरिकांना कर भरण्याचं आवाहन. जळगावमधील मोहाडी शिवारातील अतिक्रमणावरून महापौर दीपमाला काळे आणि प्रतिभा शिंदे यांच्यात जुंपली. अतिक्रमण काढण्यामागे षडयंत्र असल्याचा प्रतिभा शिंदे यांचा आरोप. जळगाव महापालिकेची पहिली स्थायी समितीची सत्ताधारी नगरसेवकांच्या महापालिकेच्या कारभारावरच प्रश्नावरून ही सभा गाजली. भुयारी गटारं आणि मोबाईल टॉवरची थकबाकी या विषयावरून पहिल्या सभेत भाजप आणि शिवसेना नगरसेवकांची नाराजी. साताऱ्याच्या जिंती गावच्या प्रसिद्ध जितोबा देवाच्या बगाड यात्रेसाठी भाविकांची मोठी गर्दी. बगाड यात्रेला 400 वर्षांची परंपरा. यात्रेला जिल्ह्यासह राज्यभरातून भाविकांची हजेरी. जळगावमध्ये ई-बस सेवेसाठी महापालिकेच्या मालकीच्या शिवाजी उद्यानात भव्य बस आगाराचं काम पूर्ण. मात्र ई-बस सेवा सुरू करण्यासाठी महापालिकेकडून तारीख पे तारीख. प्रत्यक्षात बस सेवा सुरू होणार की नाही, नागरिकांमध्ये प्रश्न. वाढत्या तापमानामुळे भीषण पाणी टंचाईचं संकट. एकबुर्जी आणि सोनल प्रकल्पातील पाणी पातळी 20 ते 30% खाली घसरली. मे अखेरपर्यंत टंचाईची तीव्रता अधिक वाढण्याची शक्यता. लातूरमध्ये पिवळसर आणि अशुद्ध पाणी पुरवठा. नागरिकांचं आरोग्य धोक्यात. नागरिकांना पिण्यासाठी विकतची वेळ. प्रशासनानं तातडीनं लक्ष देऊन शुद्ध पाणी पुरवठा करण्याची मागणी. वाशिममध्ये मागेल त्याला सौरपंप योजनेचं शुल्क भरूनही अनेक शेतकरी जोडणीच्या प्रतीक्षेत. प्रशासकीय विलंबामुळे शेती कामांचं नुकसान होत असल्यानं शेतकऱ्यांमध्ये तीव्र संताप. तातडीनं सौरपंप उपलब्ध करून देण्याची मागणी. नंदुरबारच्या लोणखेडा गावात मोटरसायकल अज्ञात चोरट्यांनी चोरून नेल्याची घटना. संपूर्ण घटना परिसरातील सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद. घटनेमुळे नागरिकांमध्ये भीतीचं वातावरण. जालन्यात रोजगार सहाय्यकांचा विविध मागण्यांसाठी जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा. एकनाथ शिंदे यांनी काढलेल्या शासन निर्णयाची अंमलबजावणी करण्याची मागणी. रोजगार सहाय्यकांना विमा कवच द्यावं, त्यासह इतर मागण्यांसाठी मोर्चा. छत्रपती संभाजीनगरमध्ये पीएफ ऑफिस समोर ज्येष्ठ नागरिकांचं आंदोलन. पेन्शन वाढ तसंच डीए मध्ये वाढ करावी यासाठी ज्येष्ठ नागरिकांचं आंदोलन. घणसोलीतील माथड्यांच्या घराचा पुनर्विकास वेगानं होणार. पुनर्विकास प्रक्रियेतील कलम 79 ची बैठक संपन्न. 79 च्या ठरावाला बहुमतानं मंजुरी मिळाली. भगवती या बांधकाम व्यावसायिकाची बहुमतानं निवड. मला तुमच्या कम्प्युटर स्किल्स अपग्रेड करायच्या आहे. दिशा कम्प्युटर इन्स्टिट्यूट घेऊन आले आहेत महा डिस्काउंट ऑफर. आता कोणताही कोर्स करा फक्त 1800 रुपयांमध्ये.